आई वाघजाई देवीच्या चरणी वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या सभेची जी माझ्याकडे दिलेली कामगिरी आहे ती मी सुरुवात करतोय. तत्पूर्वी आज बरेचसे नवीन चेहरे पण दिसत आहेत आणि खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण जो दिवा प्रकाशित केला आहे त्याचा उजेड हळूहळू सगळीकडे पोचायला सुरुवात झाली अशी आशा आपण धरू शकतो. त्यामुळे जे नवीन आलेत आणि जे आधीपासून संघटनेसोबत आहेत त्या सर्वांचे आभार, धन्यवाद. मी सुरुवात करताना फक्त एक काम करणार आहे की मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण गावाला जी आपण सभा लावली होती ना त्या सभेला 12 मला वाटतं ऑक्टोबरला लावली होती, त्यामध्ये बरेचसे नव्हते. त्याच्यानंतर मग 12 ऑक्टोबर नंतर आपल्याला एक विषय कळला की ग्रामसभा होणार आहे 17 ऑक्टोबरला. मग त्यानंतर ग्रामसभेला आपण आपल्यापैकी बरेच जण गेलो होतो. ठीक आहे, तर त्या दोन्ही सभेचा एक सारांश तुम्हाला देणार आहे सगळ्यांना. तर मी पहिली सुरुवात करताना आपली जी ग्रामदेवतेच्या मंदिरात झाली होती सभा 12 ऑक्टोबरला, त्याच्याबद्दल सांगेन की ती सभा एक आपण अशी एक शॉर्ट नोटीसवरती आपण घेतली होती सभा, पण त्या सभेला आपल्या गावातून बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला होता. भात कापणीची वेळ होती तरी पण लोक फार मोठ्या संख्येने आले. त्यांनी एक महत्वाची गोष्ट त्या सभेमध्ये अशी झाली की आपलं महिला मंडळ मला वाटतं अर्ध्याहून जास्त संख्या महिला मंडळाची होती आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यांना काही गोष्टी आम्ही सांगितल्या, त्या त्यांना पटल्या सुद्धा आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना आश्वासन दिले की ह्या लढ्यामध्ये त्याही कुठे कमी पडणार नाही. ठीक आहे, आणि अजेंड्यावरती आपण विषय हेच घेतले होते की त्या दिवशी आपल्या हातात एक पत्रक लागलं होतं जे MIDCच्या विरोधात समर्थनासंदर्भात जे ग्रामपंचायतीने ठराव केला होता 12 ऑगस्ट 2025च्या सभेत. तर त्याबद्दलचं पत्रक आम्ही गावासमोर वाचून दाखवलं, MIDCची माहिती दिली त्यामध्ये, आणि लोकांच्या प्रतिक्रिया बऱ्यापैकी आपण मिळवल्या होत्या. आणि त्या सगळ्या प्रतिक्रिया आपण चित्रफित करून आपल्या संघटनेचं जे चॅनल बनवलं आहे त्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर मला वाटतं त्या जवळपास सगळ्याच्या सगळ्या तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असतीलच, त्याच्यावरती जास्त एक्सप्लेन करण्यात आता काय अर्थ नाही. ते सगळे विषय त्या सभेला झाले. त्यानंतर आपल्याला कळलं की 17 ऑक्टोबरला ग्रामसभा लागली आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये ऍक्च्युली त्यांचे नेहमीचेच नॉर्मल विषय होते, जसे की शाळेतल्या मुलांना कोणत्या योजना आहेत, ग्रामपंचायतीच्या दिवे लावण्याच्या वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा त्या अजेंड्यावरती उल्लेख केला होता. आणि नेहमीप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतीने कामचोरपणा करून तो अजेंडा 17 तारखेचा 16 तारखेला फिरवला. म्हणजे काय की विषय ग्रामस्थांकडून येऊ नये ही त्यांची नेहमीची चाळ. सक्सेसही होते ती, कारण ते आपल्यामुळे सक्सेस होते. तो त्यांनी फिरवला. ठीक आहे, मग आपण तयारी करून आपल्या ग्रामस्थांपैकी सगळ्यांनी त्या बऱ्यापैकी म्हणजे आपण किती लोक होते, 200 वगैरे लोक होते, एक 200 लोक होते. आणि त्यातले हे 200 लोकांपैकी जवळपास 140-150 लोक आपल्या गावातून होते. ठीक आहे, आणि आपण ते का गेलो होतो, कारण आपल्याला त्या सभेचं मागील सभेचं प्रोसिडिंग कशी असतं, मागील सभेची प्रोसिडिंग वाचून नवीन विषय घेतले जातात. तर त्या मागच्या सभेची प्रोसिडिंग मध्ये आपला विषय होता कुठला की MIDC समर्थनाचा. तो विषय येईल आणि त्याच्यावरती आपल्याला तो कॅन्सल करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जाऊन विरोधाचा आपण ठराव मान्य करून घ्यायचा. यासाठी आपण त्या सभेला मोठ्या संख्येने गेलो होतो. पण आपल्याकडून एक छोटासा वेळेचं बंधन पाळलं गेल्यामुळे ती ग्रामपंचायतीने सभा तहकूब करून टाकली, कारण त्यांचा कोरमच झाला नाही. ग्रामसभेचा 100 माणसांचा कोरम प्रत्येक सभेला असणं गरजेचं आहे. तो झाला नाही, कारण मला वाटतं त्यांनी मोजले तर 40 ते 45 लोक होते, 42 लोक होते आणि त्यांनी ते चालले होते. पण तितक्यात आपली सगळी लोक टेम्पोने आली, कोण ऑटोने आले, सगळे आल्यामुळे सगळ्यांना आम्ही आतमध्ये आधी घेतलं आणि दरवाजे वगैरे बंद म्हणजे तिथे माणसं ठेवली कोणी जाऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने ती सभा आम्ही चालू केली. पण रितसर पद्धतीने नियमानुसार त्या सभेचे मिनिट्स आपल्याला घेता आले नाहीत. ती सभा पेपरवरती घेता आली नाही, कारण कोरम न झाल्यामुळे 2:30 वाजता त्यांनी ती सभा तहकूब केल्याच्या नंतर त्यांना कोणताच अधिकार राहत नाही की ते आलेले सब्जेक्ट आपण त्याच्यावरती अजेंड्यावरती घेऊन किंवा त्याच्या पेपरवरती घेऊन त्याला अधिकृत
अधिकृत करतो, तसं करता नाही आलं त्याला. त्यामुळे ती सभा तहकूब झाली. पण आमच्या सगळ्यांच्या विनंतीने आणि गावकऱ्यांनी एवढा फोर्स केला होता त्या सभेत की त्यांना आपल्याशी MIDC बाबत चर्चा करावीच लागली. त्या चर्चेत असं निदर्शनात आलं आणि त्या सभेची किंवा लोकांना त्या ठरावाबाबत इतका राग होता की तो सगळा आपण चित्रफित करून आपण व्हिडिओमध्ये सगळ्यांना दाखवलं. तरी एक सारांश मी सांगतो की त्या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक, अजून एक दोन चार सदस्य होते, शाळेतल्या आपल्या संपूर्ण 7 शाळांमधले शिक्षक होते आणि आपले ग्रामस्थ होते. आणि त्या ग्रामस्थांसमोर अशी चर्चा करण्यात आली की MIDCचा आपल्याकडूनच त्यांना प्रश्न विचारले गेले, ते MIDC समर्थनाचा जो तुम्ही ठराव पास केला तो अधिकृत होता का? तर त्यावरती सरपंचांचं उत्तर असं मिळालं की हो, तो ठराव अधिकृत होता आणि आपण सगळ्यांच्या सहमतीने तो पास करून घेतला होता. यावरती आम्ही प्रत्येक माणसाला, इव्हन आपले जे 2 सभासद होते त्यांना आणि बऱ्याच लोकांना बोलतं करून त्या दिवशी काय काय घडलं त्याची माहिती द्यायला सांगितली. आणि त्यांनी सगळी इत्तंभूत माहिती आपल्याला दिली की त्या दिवशी सभा MIDCच्या विषयावरती तहकूब झाली होती. सगळे लोक निघून गेल्याच्या नंतर जो माणूस तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीसाठी जेवढ्या लोकांनी असे हात वरती केले, सह्या पण नव्हत्या केल्या, 360 सह्या त्या दिवशी झाल्या होत्या. 360 पैकी जवळपास 150 ते 200 सह्या ह्या बोगस मारलेल्या होत्या. ओंकार बरोबर? म्हणजे काय, मी नावं लिहिली, म्हणजे असं त्यांनी केलंय की ज्या माणसाला सहीच करता येत नाही, फक्त अंगठा देते, त्याची सही मारलेली आहे. अशा त्यांनी बरोबर जवळपास 100 तरी सह्या तशा निघाल्या. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंटामुक्ती अध्यक्षाला हाताने अनुमोदन देऊन त्यांनी तो ठराव पास केला होता, तंटामुक्ती अध्यक्ष निवडून दिला होता. तोच विषय त्यांनी वापरून किंवा त्याचा आधार घेऊन त्यांनी MIDC समर्थनाचा ठराव पास करून घेतला. रायटिंग ऑथॉरिटी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी तो ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर लिहून तो त्यांच्या दप्तरी जमा करून ठेवला होता. आता एक चांगली गोष्ट ही झाली आहे आणि हे सगळ्यांसोबत बोलून वगैरे सगळ्या लोकांना विचारून आपले दोन्ही सदस्यांनी सांगितलं की असा ठराव कोणताही आमच्या समोर तरी झाला नाही किंवा आम्ही त्याला अनुमोदन दिलेलं नाही, आमच्या सह्या चुकीच्या वापरल्यात. नितीन झगडे त्या मीटिंगला त्या दिवशी उपस्थित होते, त्यांचाही व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. त्यांनी सांगितलं की बाबा ही तंटामुक्ती अध्यक्षांची मीटिंग होती आणि ही काय MIDCच्या बाबत कोणती मीटिंग नव्हती. ते झालं. अजून एक कोणतरी मला वाटतं सावंत की वरवटकर कोणतरी डॉक्टर आहेत बघ, विकी सावंत, त्यांनी सुद्धा मेसेज पाठवला होता की हा ठराव झालेला नाहीये आणि ही जी निवडणूक झाली किंवा ही जी मतं घेतली गेली, अनुमोदन घेतलं हे ते फक्त MIDC आपला तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीसाठीच होतं. त्यामुळे ते तिथं आपण सिद्ध करण्यास सिद्ध केलं की हा ठराव चुकीच्या पद्धतीने झालाय. आपण सरपंचांकडून लिहून घेतलंय की येत्या सभेत 31 तारखेच्या सभेत हा विषय घेण्यात येईल, हा विषयावर रीतसर चर्चा केली जाईल. आम्ही त्यांना विनंती केली होती की बाबा रे की ठीक आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलात ना. त्यांनी मान्य केलं चुकीच्या पद्धतीने केलाय, कारण एवढ्या जनतेसमोर त्यांना बोलणं कठीण होतं आणि त्यांच्याकडे आमच्या एकाही प्रश्नाला उत्तर नव्हतं. तर ते प्रश्न सांगत नाही आम्ही काय विचारले, ते व्हिडिओमध्ये सगळे आहेत. तर आपल्या एकाही प्रश्नाला त्यांच्याकडे ना तंटामुक्ती अध्यक्षाकडे उत्तर होती, ना सरपंचांकडे होती, ना ग्रामसेवकाकडे होती. तंटामुक्ती अध्यक्ष तर त्यांच्यावरती ज्यावेळेस विषय घसरला गेला त्यावेळेस ते सोडूनच गेले, पोलिसांना बोलून ते सोडून गेले. ते काय परत सभेत आलेच नाही आणि सरपंचांनी काही उत्तर दिले नाही. मग आम्ही काय केलं, एक निवेदन पत्र आपण रेडी केलं होतं. त्या निवेदनात लिहिलं होतं की मी ह्या गावाचा नागरिक आहे, माझं मतदान इथे आहे आणि मला हा काय MIDCचा विषय आवडलेला नाहीये, पसंत नाही. ते आपल्या ग्रुपवर मला वाटतं आपण शेअर केलेले त्यामध्ये. आणि असा मजकूर लिहून एक विषय ग्रामसभा लावा, हा ठराव कॅन्सल करा आणि पुढच्या सभेत ह्याच्यावरती चर्चा करूया, असं निवेदन लिहून त्या दिवशी मला वाटतं पप्या किती 170 फॉर्म आम्ही लिहून दिले त्यांना. 170 फॉर्मची एक प्रत काढून त्याच्यावरती सरपंचाकडून सही घेतली की ही पोच झाली आपल्याकडे. ठीक आहे की 170 फॉर्म तुम्हाला मिळाले. प्लस वाडीमध्ये जवळपास आपण किती बाकीच्या वाड्यांमध्ये आपण 200 ते 250 फॉर्म ऑलरेडी आता रेडी केलेत सगळ्यांकडून सह्या करून. त्याच्यावरती सेम माईन आहे आणि तो मला वाटतं आपण या बुधवार गुरुवारकडे आधी देऊ ना त्याच्या.
31 तारखेला परत तो म्हणजे जवळपास असे 500 वगैरे सह्या केलेले पेपर आपण त्यांच्याकडे देणार आहे. त्या पेपरवरती जो मगाशी मी बोलून दाखवला तो मायना आहे. MIDC चा हा ठराव तुमचा जो तुम्ही केलाय तो अनधिकृत आहे, नियमबाह्य आहे, गावाला कन्सिडर करून केला नाहीये. त्यामुळे तो कॅन्सल करून नवीन एकदा त्याच्यावरती मतं घ्यावी आणि जो काही MIDC चा फैसला होईल तो करावा. आणि म्हणून हा विषय 31 तारखेच्या अजेंड्यावरती, आता येणाऱ्या 31 तारखेच्या ग्रामसभेच्या अजेंड्यावरती हा विषय येणार आहे. म्हणून आपण ही सभा आता इथे ठेवलेली आहे. त्यामुळे शॉर्ट नोटीसवर ठेवली असल्यामुळे थोडं हे गोंधळून जायचं नाहीये. आपण त्याची रीतसर तयारी करायची आहे. आणि ह्या सभेला असं आम्हाला आमच्या सूत्रांकडून कळलंय की खंडाळ्यात जी व्यापारी संघटना आहे किंवा जे खंडाळ्यातले नागरिक आहेत ज्यांना आणि MIDC समर्थक आहेत ते जवळपास 300 ते 350 लोक घेऊन त्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये येणार आहेत. मग आता जर 300 ते 350 लोक घेऊन येत आहेत, त्यांच्यावरती आवाज चढवायला आपल्याला किती लागतील अंदाजे? 500 लोक तरी लागतील, नक्कीच लागतील. आम्ही बाकीच्या वाड्यांबरोबर फोन करून त्यांच्याशी चौकशी करतोय. तेही सांगतात की आमच्या वाडीतून पूर्ण सपोर्ट असणार आहे आणि भरपूर लोक येणार आहेत. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. पण आपला गाव मिरवणे कुठे मागे पडता कामा नये म्हणून आपल्याला जनजागृती करायची आहे. ठीक आहे. 31 तारखेचा विषय समजला आपल्या सगळ्यांना? काही डाऊट आहे अजून? काय हे आता हे